नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॅनिफेस्टेशनची 3-6-9 ही टेक्निक नेमकी कशा पद्धतीने काम करते आणि तुम्ही सुद्धा या 3-6-9 टेक्निकचा वापर कशा प्रकारे करून घेऊ शकता ते समजावून सांगणार आहे. अगदी सविस्तररित्या माहिती या व्हिडिओत आपण घेऊया. कालच मी एक शॉर्ट व्हिडिओ आणि एक थोडासा मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला होता आणि पहिल्या व्हिडिओच्या मानाने तुम्ही खूप छान पद्धतीने त्या व्हिडिओला रिस्पॉन्स केलं, चांगला प्रतिसाद दिलात. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि त्याच्याच आधारावर मी आता दुसरा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला यातून खूप चांगल्या पद्धतीची माहिती मिळेल. आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा 3-6-9. चला तर मग हा व्हिडिओ सुरू करते. तर मंडळी, तुम्हालासुद्धा कधी असं वाटतं का की आपण खूप प्रयत्न करतो, खूप स्वप्न बघतो, पण काहीतरी चुकतंय आणि गोष्टी या आपल्या मनासारख्या काही होत नाही? बघा ना, आपण एखाद्या गोष्टीमध्ये खूप सारी मेहनत घेत असतो, त्यासाठी आपण म्हणजे आपला बराचसा वेळ खर्ची केलेला असतो आणि त्यातून आपल्या मनाच्या कोपऱ्यात एक स्वप्नसुद्धा आपण पाहत असतो की मी एवढी मेहनत करते, मी एवढं सगळं काम करते किंवा मी एवढं सगळं काम करतोय, तर माझं हे स्वप्न नक्कीच पूर्ण व्हायला हवं आणि ते स्वप्न पूर्ण झालं तर मला खूप खूप आनंद होणार आहे. आणि कधीकधी असं वाटतं की आपल्या नशिबातच नाही का हे सगळं. म्हणजे आपल्याला जर आपल्या मेहनतीप्रमाणे यश मिळालं नाही किंवा त्या पद्धतीने आपलं स्वप्न पूर्ण झालं नाही, तर मग आपण दुःखी होतो, कष्टी होतो, नाराज होतो आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्या नशिबात का नाही हे सगळं. सगळ्यांनाच म्हणजे बाकी जणांकडे आपण जर बघायला लागलो तर आपल्याला असं वाटतं की त्यांना तर सगळं काही मिळालं, त्यांनी जेवढं काम केलं किंवा त्या व्यक्तीने कदाचित आपल्या एवढं काम केलेलंही नसेल, तेवढी मेहनत घेतलेलीही नसेल. म्हणजे हा आपला दृष्टिकोन असतो आणि तरी पण त्याला सगळं काही मिळतंय आणि आपल्याला का मिळत नाही, तर यामुळे आपण नाराज होत असतो. तर माझ्यासोबत पण असंच व्हायचं. मी खूप विचार करायचे, प्लॅनिंग करायचे, पण मलासुद्धा पाहिजे तसा रिझल्ट काही दिसत नव्हता. मग मला एक गोष्ट कळली की फक्त बाहेरचं नाही, आपल्या आत काय चाललंय ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि तिथूनच मला मॅनिफेस्टेशनबद्दलसुद्धा कळालं. आणि खरं सांगते, छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा यामुळे खूप बदलायला लागल्या आणि त्याचं रूपांतर खूप चांगल्या सकारात्मक गोष्टींमध्ये झालं. तर मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जसा विचार करतो, जसं फील करतो आणि जसा विश्वास ठेवतो तसं आपल्या आयुष्यामध्ये खरोखर घडायला लागतं. थोडासा वेळ जातो, पण गोष्टी खरंच खूप चांगल्या प्रकारे घडतात. याचा अनुभव तुम्हीसुद्धा या गोष्टी करून बघितल्या तर नक्कीच येईल. आणि हे ऐकायला आपल्याला थोडंसं पहिल्यांदा वेगळं वाटतं, पण एकदा तुम्ही निरीक्षण करून बघा, ज्या ज्या दिवशी तुम्ही खूप पॉझिटिव्ह असतात, म्हणजे तुमच्या मनामध्ये खूप सकारात्मक भावना असते, तर त्या दिवशी सगळं आपल्याला सोपं वाटायला लागतं की हो, आपण करू शकतो, यातूनसुद्धा आपण पुढे जाऊ शकतो, यातूनसुद्धा आपल्याला चांगला मार्ग मिळू शकतो. आणि ज्या दिवशी आपण थोडं नाराज असतो किंवा आपला मूड ऑफ असतो आणि त्या दिवशी छोटी गोष्टसुद्धा आपल्याला खूप अवघड वाटत असते किंवा या गोष्टीतून मार्ग कसा काढायचा हे सुद्धा आपल्याला त्यावेळी उमजत नाही. संपूर्ण दिवस आपण त्या गोष्टीमुळे खराब करून टाकतो. तर तुमच्या बाबतीतसुद्धा असं नक्कीच घडत असेल. म्हणजे बाहेरचं सगळं तसंच असतं, फक्त आपली एनर्जी बदलते. जसं की आपली एनर्जी जर पॉझिटिव्ह असली, आपला ऑरा जर सकारात्मक असला, तर सगळं काही आपल्याला सोपं वाटतं की हो, यातूनसुद्धा खूप चांगलं अजून घडू शकतं. पण या उलट आपला ऑरा जर निगेटिव्ह झाला, आपली एनर्जी निगेटिव्हिटीमध्ये, नकारात्मकतेमध्ये बदलली, तर सगळंच काही अवघड होऊन बसतं. आणि हाच मॅनिफेस्टेशनचा खरा बेस आहे. आता मी तुम्हाला एक रुटीन सांगते, जी तुम्ही खूप इझिली म्हणजे अगदी सहजरित्या फॉलो करू शकता. तर सकाळी उठल्यावर तुम्हाला काय करायचं नाही आहे ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. तर आजकाल उठल्यावर आपण कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती हा श्लोक न म्हणता, म्हणजे पूर्वीच्या काळच्या बायका, पूर्वीच्या काळचे पुरुष किंवा आपल्या आधीची पिढी हे सगळं करायची किंवा भलेही ते करत नसले तरी पण ते या गोष्टी करत नव्हते, ज्या आता आपण उठल्या उठल्या करत असतो. तर आपण उठतो आणि उठल्या उठल्या आपल्या हातामध्ये आपला मोबाईल येतो आणि तो मोबाईल उघडल्यानंतर आपण सगळेच अपडेट चेक करत असतो की व्हॉट्सॲपवर काय आलेलं आहे, इंस्टाग्रामवर काय आलेलं आहे,
किंवा अजून आपले जे सोशल मीडिया असतात तर त्याच्यावर काय आलेलं आहे, थोडक्यात काय की मोबाईल उघडून आपण सगळ्या अपडेट लगेच चेक करायला घेतो आणि काही जण कुठल्याही प्रकारची अपडेट आपल्याला येत नसली तरी पण लगेच स्क्रोलिंग सुरू होतं आणि यामुळे काय होतं, आपण उठल्याच डिस्टर्ब होऊन जातो. आता सोशल मीडिया आहे, बऱ्याच प्रकारच्या घटना, बऱ्याच प्रकारच्या गोष्टी लगेचच आपल्याला तिथे पाहायला मिळतात. काही आनंददायक असतात, काही मनोरंजनात्मक असतात, तर काही खूप दुःख देणाऱ्या असतात. तर ज्या काही असोत, पण उठल्या आपल्याला आपला मोबाईल चेक करायचा नाही. आपण दुसरं लगेच काहीतरी करू शकतो, म्हणजे फ्रेश व्हायला जाऊ शकतो. आपल्याला उठून गरम पाणी प्यायचं असेल तर ते आपण करू शकतो. व्यायामाला सुरुवात करायची असेल तर ती सुद्धा आपण अगदी उठल्यानंतर 5 मिनिटं बसून मग करू शकतो. पण आपल्याला उठल्यावर मोबाईल अजिबात घ्यायचा नाही आहे, याचा खूप तोटा होतो. कारण काय होतं माहिती आहे का, आपण जेव्हा झोपेतून उठतो तर त्यावेळेस आपलं मन हे खूप शांत असतं किंवा ताजंतवानं असतं आणि त्या वेळेत आपण जर काही चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचा आपल्याला पूर्ण आयुष्यभर फायदा होत असतो आणि लगेच पहिल्या दिवशीच तो फायदा झाला हे दिसत नाही. पण छोट्या छोट्या गोष्टी या आपल्याला खूप लांबपर्यंत साथ देत असतात जर आपण त्या चांगल्या पद्धतीने करत असू तर. म्हणूनच त्यावेळेला आपण म्हणजेच उठून बसल्यानंतर लगेचच आपण निगेटिव्ह न्यूज असतील, म्हणजे काही मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं ना की काही गोष्टी खूप दुःख देणाऱ्या असतात किंवा रील्स आपण बघितल्या तर आपला दिवससुद्धा तशाच पद्धतीने सुरू होतो. आणि मुख्य म्हणजे काय आहे, रील आणि रिअल या दोन्ही लाईफ खूप वेगळ्या आहेत. काही जण रीलमध्ये प्रत्येक गोष्ट एकदम परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करतात. मग आपण काय विचार करत असतो आपल्या मनामध्ये की आपण एवढे परफेक्ट का नाही, यांची लाईफ इतकी सुंदर दिसते, कशाचीच कमी नाही आहे, आणि आपण तुलना करायला सुरुवात करतो. म्हणजे काय होतं की त्यांच्याकडे पाहता पाहता आपल्याकडे काही नाही आहे आणि दिवसभर आपला हाच खेळ सुरू असतो आणि नेमकं आपल्याला करायचं काय आहे तेच आपल्याला त्यावेळी सुचत नसतं. आपण फक्त रील्स बघत जातो. तर त्याऐवजी आपल्याला काय करायचं आहे, शांत बसायचं आहे, डोळे बंद करायचे आहे आणि इमॅजिन करायचं आहे. आता इमॅजिन करायचं आहे म्हणजे काय, कल्पना करायची आहे. तर काहींना हे सुद्धा एक वेगळंच वाटू शकतं की अरे काय सांगता, असं थोडे असतं का, पण तुम्ही करून बघा. हे तुम्हाला एक 15 दिवसानंतर बरोबर कळेल की आपण जे करत होतो किंवा आपण जे ऐकलं होतं या बाबतीत तर ते काही चुकीचं नाही आहे. अगदी खूप चांगल्या पद्धतीने हे वर्क होतं, काम करतं. तर तुम्ही डोळे बंद करून इमॅजिन करायचं आहे, म्हणजे एका गोष्टीची कल्पना करायची आहे की तुमचं स्वप्न हे आधीच पूर्ण झालेलं आहे. तुम्ही जे काही स्वप्न पाहता ना किंवा तुम्हाला जे वाटतं ना की माझी ही गोष्ट पूर्ण झाली पाहिजे, मला हे मिळालं पाहिजे, तर उठल्यानंतर तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ देऊन फक्त एवढंच करायचं आहे की डोळे बंद करून शांत बसायचं आणि तुम्ही ज्या गोष्टीचं दररोज स्वप्न बघता ना तर ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे हे फक्त तुम्हाला डोळे बंद करून पाहायचं आहे. आणि तुम्ही खूप आनंदी आहात, तुमच्याकडे पैसा आहे, तुमचं लाईफसुद्धा स्टेबल आहे आणि हे तुम्हाला सगळं काही त्याच्यामध्ये बघायचं आहे. आणि प्रत्येकाचं माझ्या मते सर्वसामान्य माणसाचं हेच स्वप्न असतं किंवा सर्वसामान्य जरी आपण नसलो, थोडंफार गर्भश्रीमंत जरी आपण असलो तरी प्रत्येक जो माणूस प्राणी आहे ना त्याला हेच वाटतं की मी आनंदी आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे आणि माझं लाईफ हे स्टेबल आहे, आता मला काहीच नको, मला कशाचीही कमतरता या क्षणाला नाही आहे. तर हे स्वप्न आपलं पूर्ण झालेलं आहे असं आपण दररोज उठल्यानंतर डोळे बंद करून शांतरित्या पाहत राहायचं आहे. एक कल्पना तर तुम्ही करून बघा आणि त्यानंतर ते फीलसुद्धा तुम्ही करा की असं झालेलं आहे, मग आता मी स्वतःला कसं फील करते किंवा मला काय वाटतंय की सगळ्या गोष्टी अलबेल आहेत. तर बघा, तुम्हाला नंतर 2-3 अफर्मेशन्स बोलायचे आहेत आणि या गोष्टीतच खरं तर एक सिक्रेटसुद्धा आहे. तर अफर्मेशन काय बोलायचे, मी यशस्वी आहे, माझ्याकडे दररोज पैसा येतो आहे आणि मी दररोज ग्रोसुद्धा होत आहे. म्हणजेच ग्रो होत आहे म्हणजे काय की माझी दररोज प्रगती होत आहे. तर हळूहळू काय होतं, आपलं जे मन आहे ना ते या सगळ्या गोष्टी स्वीकारायला लागतं आणि दिवसभरात काय होतं, आपल्याला निगेटिव्ह थॉट्ससुद्धा येतात बऱ्याच वेळा. तर आपण काय करायचं, त्या जेव्हा जेव्हा येतील, म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला असे काही नकारात्मक विचार येतील तेव्हा आपण काय म्हणायचं, हे सगळं नॉर्मल आहे कारण आपण माणूस आहे. पण
या गोष्टींचा आपण आपल्यावर परिणाम करून घ्यायचा नाही. जेव्हा नकारात्मक विचार येतील तेव्हा काहीतरी कामात गुंतवून घ्यायचं किंवा चांगली गाणी ऐकायची किंवा थोडंसं चालून फिरून यायचं, पण त्या गोष्टीपासून आपलं मन जे आहे ते आपण डायव्हर्ट करायचं आहे. तर खरा मुद्दा इथे आहे की आपण एखाद्या गोष्टीला किती वेळ धरून ठेवतो. तर आपण अशाच गोष्टींना जास्त वेळ धरून ठेवायचं की ज्या गोष्टी सकारात्मक आहेत आणि अशा गोष्टींना ताबडतोब सोडून द्यायचं की ज्या गोष्टी आपल्याला त्रास देतात किंवा ज्यांना आपण नकारात्मक किंवा निगेटिव्ह थॉट्स असं म्हणतो. जर तुम्ही या निगेटिव्हिटीमध्येच जास्त वेळ अडकून बसलात तर तेच आपली रियालिटी बनतं आणि या गोष्टीचा मी खूप चांगल्या पद्धतीने अनुभव घेतलेला आहे. तर काय होतं, आपण एखाद्या गोष्टीत खूप जास्त वेळ अडकून बसलो आणि ती गोष्ट आपल्याला दुःख देणारी, त्रास देणारी असेल तर पुढे जाऊन तीच आपली रियालिटी बनते. त्यामुळे आपण अशाच गोष्टींना धरून ठेवायचं, अशाच गोष्टींच्या मागे लागायचं की ज्या गोष्टी आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं सुख देणार आहे, चांगला आनंद आपल्याला ज्या गोष्टींमुळे मिळणार आहे त्याच गोष्टींना आपण धरून ठेवायचं. पण आपण वेगळ्याच गोष्टींमध्ये अडकून बसलो की ज्या आनंद देत नाही, जे फक्त आपल्याला त्रास देतात, दुःख देतात, तर नक्कीच तीच आपली पुढे जाऊन वास्तवता बनते. पण आपण काय काय करतो, दोन्ही गोष्टींचा विचार करतो, चांगल्या पण आणि वाईट पण, आणि आपलं मन हे सतत आपण स्विच करत असतो. तर असं करायचं नाही. आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात केली म्हणजे पहिल्याच दिवशी आपल्याला यश मिळेल असंही नसतं. नाही होणार किंवा माझ्याकडून नाही होणार, याची काही शाश्वती मी देऊ शकत नाही किंवा हे काय, यातून काय सिद्ध होणार आहे. तर असं बोलण्यापेक्षा मी ट्राय करेल, मी शिकेल आणि मला यामध्ये यशसुद्धा एक दिवस मिळणार आहे, असा जर आपण विचार केला तर आपली एनर्जी लगेच चेंज होते. म्हणजेच काय, आपली ऊर्जा बदलते, पॉझिटिव्हिटीमध्ये तिचं रूपांतर होतं, सकारात्मकतेमध्ये तिचं रूपांतर होतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मॅनिफेस्टेशन विदाऊट ॲक्शन इज इक्वल टू 0. तर मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त कल्पना करत राहायची आहे, फक्त अफर्मेशन सांगितले तेच बोलायचे आहेत असं नाही. तर त्या दृष्टीने आपण हळूहळू आपली पावलंसुद्धा वळवायची आहेत. म्हणजे जसं की माझ्याकडे खूप पैसा येतो आहे असं आपण बोललो तर कुणालाही 1 रुपया मिळणार नाही. पण त्या दृष्टीने, म्हणजे तुम्ही जे बोलताय त्या दृष्टीने काहीतरी कामसुद्धा करताय, त्या दृष्टीने थोडी थोडी प्रगती करण्याचा तुम्ही दररोज प्रयत्न करताय, तर नक्कीच दोन्ही गोष्टींचा बॅलन्स होतो. दोन्ही गोष्टी एकरूप होऊन तुमच्याकडे खरोखर पैसा येणार आहे. म्हणजे जो आपण विचार केलेला होता, ज्याची आपण आपल्या मनामध्ये कल्पना केली होती, त्याचबरोबर जे अफर्मेशन्स आपण स्वतःला दिले होते तर ते तुम्हाला एक खरोखर म्हणजे अनुभवता आले, अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल. तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करायचा आहे. म्हणजे एखादी गोष्ट खूप लहान जरी असली, लहान गोष्टीपासून जरी आपण त्या स्वप्नाची सुरुवात केली तरी पण आपल्याला यश मिळू शकतं. खूप मोठा घास पहिल्याच दिवशी किंवा एकाच वेळी घेण्याची गरज नसते. आपण छोट्या छोट्या गोष्टींचे गोल ठेवून आपण त्याचा अनुभव तर घ्या की खूप छोटा गोल तुम्ही ठरवलं होतं, त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला अफर्मेशन्स दिले, त्या दृष्टीने तुम्ही इमॅजिन केलं, कल्पना केली आणि त्या दृष्टीने तुम्ही तुमची पावलं टाकली, कामसुद्धा केलं, तर एक दिवस तुम्हाला दिसेल की तुम्हाला त्यामध्ये यश आलं. मग तुम्ही दुसऱ्या वेळेस स्वतःला अफर्मेशन्स देताना किंवा दुसरा गोल ठरवताना पहिल्यापेक्षा थोडंसं मोठं ठरवा आणि मग त्यानुसार स्वतःला अफर्मेशन्स द्या. सर्वात आधी त्या गोष्टीची कल्पना करा की माझं हे जे आहे ना माझ्या मनामध्ये की ही गोष्ट आता माझी पूर्ण झाली पाहिजे, या गोष्टीचं माझं स्वप्न आहे. तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मनामध्ये हीच कल्पना करा की जे तुम्हाला हवं आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वतःला अफर्मेशन्स द्या की हो, माझं हे स्वप्न आता पूर्ण झालेलं आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप खुश आहे आणि मला अशाच पद्धतीने माझ्या जीवनामध्ये आनंदी राहायचं आहे. तर हे मी तुम्हाला फक्त एक उदाहरणादाखल सांगते, तुम्ही तुमच्या पद्धतीने बोललात तरीसुद्धा चालेल. तर बऱ्याच वेळा आपण काय करतो, रात्री झोपण्याआधीसुद्धा खूप फोन वापरतो आणि फोनमध्ये बऱ्याच उलट्या पालट्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सगळंच काही चांगलं असतं असं नाही, पण आपण कधी खूप आनंद देणारी गोष्ट बघितली, दुसऱ्या क्षणी स्क्रोलिंग करताना आपल्याला खूप दुःख देणारी गोष्ट दिसली, तर मग सगळं आपलं काही मिक्स होऊन जातं आणि आपल्या मेंदूला नेमकं
हे आपण काय बघतोय, हे आपलं काय चाललं आहे तेच समजत नाही. म्हणजे एक प्रकारे त्याचाही गोंधळ उडतो आणि आपण काय करतो, ओव्हर थिंक करायला लागतो. मग ते असं नाही असं, तसं नाही तसं, आपल्या मेंदूला आपण खूप जास्त डिस्टर्ब करून टाकतो. तर आपल्याला हे करायचं नाही आहे. थोडा वेळ आपण फोन बघायचा आणि डिजिटल डिटॉक्स करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही काय करा, आठवड्यातले 2 दिवस किंवा 1 दिवस तरी असा द्या की तुम्ही त्या दिवशी विनाकारण फोन बघणारच नाही किंवा अजिबात बघणारच नाही. तुम्ही डायरेक्ट तुमचा फोन स्विच ऑफ करून टाका. त्या दिवशी तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम करू शकता आणि तुमच्या हे सुद्धा लक्षात येईल की ज्या दिवशी तुम्ही फोन वापरणार नाहीत, विनाकारण तुम्ही जास्त स्क्रोलिंग करणार नाही, तर तुमच्याकडून खूप चांगल्या पद्धतीचं काम होऊ शकतं. तर आपण पूर्ण आठवडाभरच फोन बघत असतो, म्हणजे 24 तास आपल्याकडे फोन असतो आणि सोशल मीडिया वगैरे वगैरे सगळंच काही आपण बघत असतो. पण एक स्क्रीन टाईम देणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. यामुळे तुमचं मन शांत व्हायला मदत होईल आणि जेव्हा आपलं मन शांत असतं तर शांत मनाने आपण खूप चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो. तर तुम्ही हे करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही झोपता तर तेव्हा मोबाईल घेण्याऐवजी 2 मिनिटं शांत बसा आणि आज दिवसभरामध्ये काय चांगलं झालं त्या गोष्टी आठवा. कोणत्याही 3 गोष्टी तुम्ही आठवा. आता दिवसभरात सगळं चांगलंच होतं, कधी असं नाही. कधी आपल्याला वाईट गोष्टींचाही सामना करावा लागतो, दुःख देणाऱ्या गोष्टींचा, त्रास देणाऱ्या गोष्टींचाही सामना करावा लागतो. पण आपल्याला काय करायचं आहे, वाईट गोष्टींना थोडंसं लांब ठेवायचं आहे. झोपण्याच्या आधी अर्धा तास तरी आपण मोबाईल वापरायचा नाही आहे आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला खरोखर झोप लागणार आहे त्याच्या 2 मिनिटं आधी आपण शांत बसून दिवसभरात नेमकं चांगलं काय काय घडलं अशा 3 गोष्टी आठवायच्या आहे आणि त्या गोष्टींसाठी मनापासून थँक्यू बोलायचं आहे. म्हणजेच काय, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ही तुमची अगदी छोटीशी सवय तुमची ऊर्जा बदलून टाकणार आहे आणि मग तुम्ही 3-6-9 ही टेक्निक वापरायची आहे. म्हणजेच काय, तुमची इच्छा लिहायची आहे. तर इच्छा लिहिताना ती भविष्यकाळात लिहायची नाही आहे, वर्तमान काळामध्ये लिहायची आहे, जणू काही ती पूर्ण झालेली आहे. तर माझं घर होईल असं लिहिण्याऐवजी माझं घर झालं आहे, म्हणजे माझं घर होईल हे भविष्यकाळासाठी आपण लिहू शकतो. तर वर्तमान काळात तेच वाक्य कसं येईल, माझं घर झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुमची जी काही इच्छा आहे तर ती आहे यामध्ये लिहा. होईल किंवा झाली होती अशी भूतकाळात लिहू नका. आणि काही लोक कॉमन चुका करतात की लगेच रिझल्ट एक्सपेक्ट करतात, म्हणजे लगेच निकालाची त्यांना अपेक्षा असते. 2-3 दिवसात काही बदल दिसला नाही की ते सोडून देतात. पण कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. आणि दुसरी चूक ही की सतत डाऊट करतात, म्हणजे शंका घेतात, हे खरंच काम करतं का. पण सगळी प्रोसेस हा जो डाऊट असतो ना तर ती स्लो करून टाकतो किंवा नाहीशी करून टाकतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना शंका अजिबात घ्यायची नाही. आपले पूर्ण 100% त्याच्यामध्ये द्यायचे आणि मग आपण बघायचं ना की काय होतं, काय होत नाही. पण मी तुम्हाला खरं सांगते की हे काही एका रात्रीत होणारी जादू नाही आहे, म्हणजे ओव्हरनाईट मॅजिक नाही आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचे विचार बदलता आणि तुमच्या भावना बदलतात, म्हणजे ज्या काही नकारात्मक भावना आहे त्याच्या जागी तुम्ही तुमच्या भावनांचं रूपांतर सकारात्मकतेमध्ये करतात आणि त्या दृष्टीने ॲक्शन घेतात, त्या दृष्टीने कृती करतात, तर तुमचं आयुष्य नक्कीच हळूहळू बदलतं आणि नंतर तो झालेला बदल खूप सुंदर असतो. म्हणूनच आजपासून स्टार्ट करा, सुरुवात करा. फक्त 21 दिवस तुम्ही मनापासून करा आणि मग बघा काय होतं ते. तर 3-6-9ची टेक्निक मी तुम्हाला कालच्या व्हिडिओतसुद्धा सांगितली होती. जे कोणी नवीन असते त्यांच्यासाठी आज अगदी थोडक्यात सांगते. तर 3-6-9 ही टेक्निक काय असते आणि ती कशा पद्धतीने काम करते. तर आपली जी इच्छा असते ना, आपले जे अफर्मेशन्स असतात स्वतःला दिलेले, तर ते अफर्मेशन्स किंवा त्या इच्छा आपण सकाळी 3 वेळा लिहायच्या असतात, दुपारी 6 वेळा लिहायच्या असतात आणि रात्री 9 वेळा लिहायच्या असतात. तर सकाळची एक वेळ तुम्ही ठरवा. उदाहरणार्थ सकाळी 7 वाजता तुम्ही तुमची इच्छा 3 वेळा एका वहीच्या कागदावर लिहिली, तर दुपारी तुम्ही तुमची तीच इच्छा 6 वेळा लिहून काढायची आहे आणि तीच इच्छा तुम्ही रात्री 9 वेळा लिहून काढायची आहे. तर सकाळी 7ला लिहिलं तर दुपारी तुम्ही 1 वाजता 6 वेळा
ती इच्छा लिहून काढा आणि रात्री 10 वाजता म्हणजे झोपण्याच्या आधी तुम्ही तुमची तीच इच्छा 9 वेळा लिहून काढा. तर नक्कीच 3-6-9 ही टेक्निक तुम्ही जर एक योग्य पद्धतीने फॉलो केली, जसं मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये तेच सांगत होते, तर तुम्हाला त्याचा फायदा, त्याचा रिझल्ट, त्याचा निकाल नक्कीच दिसून येईल आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचे अनुभव तुमच्या जीवनामध्ये नक्की घ्याल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच नवनवीन टेक्निक ज्या आहेत मॅनिफेस्टेशनच्या संदर्भात तर त्या शिकणार आहोत. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब अवश्य करा. भेटूयात पुन्हा पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.